कॅबिनेट मंत्र्यांकडून पीए आणि ओएसडी या पदासाठी पाठवण्यात आलेल्या नावांपैकी काही नावांना मंजुरी देण्यात आली। यावरून खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर निशाणा साधला। मंत्र्यांनी दिलेल्या यादीत 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझे मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांना आव्हान आहे की कोणत्या मंत्र्यांनी अशा फिक्सर लोकांची नावं पाठवली याची यादी जाहीर करावी। महाराष्ट्राच्या हितासाठी हे सर्वांसमोर आलंच पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून मंत्र्यांकडून गेलेली सगळं। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत। सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो। राष्ट्रवादी काँग्रेसची आज देवगिरी बंगल्यावरती बैठक होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत सायंकाळी ही बैठक पार पडते। या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहतील। राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा होईल असं सांगितलं जातंय। संघटना वाढवण्याबाबत ही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांची कामं ही महायुतीच्या इतर घटक पक्षांच्या मंत्र्यांकडून केली जात आहेत की नाही याचा देखील या बैठकीत आढावा घेतला जाईल। आता बघूयात, मुंबई महापालिका आता कचरा संकलनावर कर आकारण्याच्या विचारात असल्याचं समजतंय। मुंबईत घरोघरी आणि गल्लीबोळातील कचरा संकलन, कचऱ्याची विल्हेवाट लावणं यासह अनेक कामं मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला करावी लागतात। या सेवांच्या मोबदल्यात कोणताही महसूल मिळत नसल्यानं महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार जागेच्या क्षेत्रफळानुसार हा कर लागू केला जाऊ शकतो। या संदर्भात मुंबई महापालिकेने कायदेशीर सल्ला घेतल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते। यानुसार कर घेण्याबाबत हरकती सूचना मागवल्या जाणार असल्याचंही कळतंय। त्यानुसार प्रतिमाह 100 रुपये, 500 रुपये आणि 1000 रुपये शुल्क मुंबईकरांकडून वसूल केल्या जाऊ शकतं। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसात त्या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। प्रणाली, कचऱ्यावरती आता कर आकारण्याच्या संदर्भात महापालिका विचार करते, याबद्दल काय नेमका निर्णय घेतला गेलाय? या संदर्भातला सुचोवाच हा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आता जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर केला गेला त्यावेळेला देण्यात आलेला होता आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई महानगरपालिकेनं त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला असून लवकरच ही जी सगळी आता आपण जी माहिती दाखवतो आहोत ही सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रसारित केली जाणार आहे। नागरिकांच्या हरकती सूचना यावर मागवल्या जातील। त्यासाठी साधारणतः 15 दिवसाचा कालावधी दिला जातो। परंतु मुळातच मुंबई महानगरपालिका ही आतापर्यंत असा कचरा संकलन करण्यासाठीचा कुठल्याही पद्धतीचा कर ही घेत नव्हती। जो काही कर असेल तो मुंबई महानगरपालिका ही जो प्रॉपर्टी टॅक्स असतो त्याच्यामधला एक कंपोनंट म्हणून आतापर्यंत घेत होती। आता पहिल्यांदाच दर महिन्याला अशा पद्धतीनं कर आकारला जाणार आहे आणि त्याला मुंबईकर कसा प्रतिसाद देतात हे बघावं लागणार आहे। कारण आतापर्यंत ज्याच्यावर कुठलाही कर नव्हता अशा सगळ्या गोष्टी आता या कराच्या अंतर्गत येणार आहे। मुख्य म्हणजे मुंबईमध्ये अगदी छोटी छोटी घरं असतात, एसआरए मध्ये राहणारी लोक असतात। आता एसआरएचाही जर आपण चौरस क्षेत्रफळ बघितलं तर ते 230 किमान देण्यात यावं असा निर्णय आहे आणि त्यामुळे सगळे नवीन जे एसआरए आहेत ते सुद्धा 230 चौरस स्क्वेअर फूट एवढे असतात आणि त्यांना सुद्धा दर महिन्याला 500 रुपये कर हा कचरा जो त्यांच्या घरात निर्माण होतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिका घेणार असेल तर हे कुठल्याही गरीब माणसाला परवडणारं नाही। विशेषतः झोपड्यांतून जे एसआरए मध्ये म्हणजे आता बिल्डिंगमध्ये गेलेले आहेत राहायला अशा कुठल्याही माणसांना परवडणारं नाही। त्यामुळे या मुद्द्याला घेऊन येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात येणारे जे सगळे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच वाद निर्माण होऊ शकतो आणि ते मुंबई महानगरपालिकेच्या या प्रयत्नाला कुठेतरी विरोध करतील असं जवळपास दिसून येत आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या तपशिलाबद्दल। बघूयात
कचऱ्यावरती कर आकारण्याचा जो काही महापालिकेचा निर्णय आहे, याला आता मुंबईकर कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, काय नेमकं होतंय हे आपल्याला येणाऱ्या काळातच कळू शकेल. बातमी धाराशिवमध्ये समाज कल्याण विभागाकडनं दिव्यांगांची हेळसांड केल्याचा आरोप होतोय. दिव्यांगांना 2023 साली समाज कल्याण विभागाकडून हरित ऊर्जावर चालणाऱ्या रिक्षा मोफत देण्यात आल्या, पण या रिक्षा दिल्यापासूनच बंद असल्याचं वास्तव समोर आलंय. धाराशिव जिल्ह्यात एकूण 13 रिक्षा दिल्या गेल्या, त्यापैकी 9 रिक्षा ज्या आहेत त्या बंद असून राज्यात वाटप केलेल्या 675 रिक्षांपैकी 545 रिक्षा बंद आहेत. आणि या संदर्भात तक्रार करणाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यांगांना जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून समाज कल्याण विभागामार्फत जे आहे ते ई रिक्षाचं वाटप 2023 साली केलं होतं. मी आता अशाच दिव्यांग बांधवांना जो रिक्षा देण्यात आला आहे त्या रिक्षापाशी आपण बघू शकतो की हा रिक्षा जसा दिला तसाच आहे त्या ठिकाणी उपलब्ध जागेवरती उभा आहे. 2023-24 मध्ये सुद्धा हा रिक्षा जागेवरतीच उभा आहे. फक्त 3 दिवस जो आहे तो रिक्षा चालला, त्यानंतर हा जो रिक्षा आहे तो बंद झाला. एकूण 11 रिक्षा जे आहे ते वाटप करण्यात आले होते, त्याच्यापैकी 9 रिक्षे बंद आहेत. 2 रिक्षाचा संपर्क होत नाही आहे. नेमकं ही फसवणूक दिव्यांगाची केलेली आहे. आपल्यासोबत हे बांधव त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. मला सांगा काय नेमकी तुमची तक्रार आहे, कसे रिक्षा दिलेत, काय सांगाल? सर, मला एवढं सांगायचं आहे रिक्षेत आम्हाला जे दिव्यांगांसाठी जे जगण्यासाठी आपण साधन दिलं होतं महाराष्ट्र शासनाने, पण त्यांनी काम करायचं योग्य केलं, परंतु ह्या गाड्या बोगस दिल्या. माझं असं मत आहे की त्यांनी ह्या प्रत्येक आमच्या नावावर 3,75,000 रुपये बोजा टाकला की आम्हाला गाडी फक्त दिली सर 1,30,000ची गाडी. पूर्णपणे ही गाडी म्हणजे मोटर जळाली, बॅटरी जळाली, त्यात कुणाच्या गाडीचं हँडल लॉक होतं, कुणाची गाडी पलटी होती आणि पूर्ण गाड्या पलटी होत्या. किती दिवसापासून गाडी बंद आहे तुमची? सर, मी आणली आपल्याला 28 मे 2024ला गाडी मिळाली सर. आणि तिथनं आपण धाराशिवून सर गाडी 7,000 रुपये पिकअपला भाडं देऊन मी पिकअपमध्ये गाडी टाकली आणि तिथनं आणली. आम्हाला तिथं 1-2 तासाचं ट्रेनिंग दिलं. तिथं म्हणाले की तुमचं गाव 100 किलोमीटर आहे, तुमची गाडी आपली ही गाडी तिथवर जाऊ शकते, तुम्ही घरी जावा आणि बॅटरी पूर्णपणे चार्जिंग करा, तेव्हा पण गाडी तुमची चालू होईल. पण सर मी आणली गाडी, चार्जिंग केली सगळं, पण फक्त गावात 2 किलोमीटर चालली, तिथनं गाडी आणली आणि इथं घरी लावली, अशीच गाडी बंद आहे. ह्याच्यावर तक्रारी केल्यात, काय केलंय का सगळं? हो सर, तक्रारी केल्या मी खूप. राज्याच्या तक्रारी केल्या समजा? राज्य सरकारला तक्रार केली, आपल्या वित्त महामंडळ धाराशिव यांना तक्रार केल्या, फोन केले. हे आपण त्यांच्या पुरावा माझ्याकडे पोहोचले आहे सर. किती जणांनी तक्रार केल्या? सगळ्या 11 जणांना मिळालं ना? हो, 11 पैकी सर 9 जणांनी तक्रार दिली त्यांच्यावर. काय कारवाई झाली का? त्याच्यावर कारवाई काहीच नाही सर. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. 13 रिक्षा वाटप केलेले आहेत 2023 आणि 24मध्ये, आणि आता ते व्यवस्थित व्यवसाय करत आहेत. आता ई रिक्षा आमची अशी माहिती की 13 पैकी 9 रिक्षा बंद आहेत. तुम्ही दिल्यापासून 2 दिवसानंतर ते बंद पडले. ते टेक्निशियन यायला लागले, येणार आहे टेक्निशियन, ते येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. 2 वर्ष झाले सर या गोष्टीला की रिक्षा नाही, 2 वर्ष नाही झाले, 7-8 महिने झाले. कशामुळे बंद आहेत? मग ते जर टेक्निशियनच नसेल तर रिक्षा वाटप त्यावेळेस त्यांचे ते कंपनी जे आहेत ते मॅनेजर त्यांचे म्हणजे जर काहीतरी चेंज झाले वाटतं, म्हणजे दुसरे मॅनेजर आहेत त्यांच्या जागी. पुढली बातमी अशी की अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकारी पार्टी करत असल्याचा व्हिडिओ जो आहे तो काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी ट्विट केला. पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही पार्टी केल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला. जनता कर भरते, महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात असा आरोप त्यांनी केला. महसूल मंत्र्यांच्या खात्यात काय सुरू आहे याकडे लक्ष आहे का असा सवाल त्यांनी बावनकुळे यांना केला. त्यामुळे अनधिकृत रिसॉर्टवरती कारवाई करण्याच्या ऐवजी या रिसॉर्टवरती आपण जर पाहिलं तर हे अधिकारी जाऊन मौज मजा करतायत, पार्टी करतायत. या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो विजय वडेट्टीवारांनी एक्स पोस्टवरती टाकलेला आहे. त्याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी महसूल मंत्र्यांना प्रश्न विचारला आहे की तुमच्या विभागात नेमकं चाललंय तरी काय. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. उदय, कोण हे अधिकारी आहेत, कुठलं हे अनधिकृत रिसॉर्ट आहे? खरं तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा एक व्हिडिओ जो आहे तो ट्विटरवर पोस्ट केलेला आहे आणि यामध्ये जे आहे ते पुण्यातील खेडमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची एक पार्टी सुरू असल्याचं जे आहे ते या व्हिडिओमध्ये दिसत आहे. उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवगरे यामध्ये डान्स करतात. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही सगळी पार्टी सुरू आहे ती तो रिसॉर्ट जे आहे तो अनधिकृत असल्याचा आरोप जो आहे तो केला जातो. त्यामुळे
अनधिकृत असलेल्या रिसॉर्टवर जर अशा पद्धतीनं महसूल विभागाचे अधिकारी पार्टी करत असेल तर नक्कीच अनधिकृत जे रिसॉर्ट आहेत त्याला महसूल अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे का असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं विचारला जातोय. आता हा व्हिडिओ जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केल्यामुळे नक्कीच नव्या चर्चेला जे आहे ते उधाण आलेलं आहे. जर सरकारचे अधिकारी अशा पद्धतीनं अनधिकृत रिसॉर्टचा किंवा जागांचा जर वापर करत असेल तर सरकारी अधिकाऱ्यांचा या सगळ्या गोष्टीला जे आहे ते सहकारी आहे, सपोर्ट आहे, राजश्रय आहे का असं म्हणावं लागेल या निमित्तानं. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात यावरती आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय उत्तर देत आहेत. पुढली बातमी अशी आहे की परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जाणाऱ्या वृक्षांचं चुकीचं मूल्यांकन करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी कृषी विभागातील 7 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यासह पर्यवेक्षक आणि इतर अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील 100 कोटींहून अधिकच्या झाडांचं मूल्यांकन करण्यात आलं होतं, परंतु जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्थळ पाहणी केल्यानंतर यामध्ये मोठी तफावत दिसून आली. यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करत या संदर्भातला प्रस्ताव पाठवला होता.